देखो, ममता बनर्जी ने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस ली है, मैंने उनका वो शब्द और शब्द को मैंने वो सुन लिया है और समझ लिया है। ममता बनर्जी ने पहली बात ये कही कि चुनाव आयोग विलन है और ये विलन ने चुनाव जीता है। दूसरी बात है, जिस प्रकार से हर पोलिंग बूथ पर या मतगणना केंद्र पर जो दादागिरी चल रही थी, वो बहुत ही घिनौनी हरकत थी। उनका कहना है कि 100 विधानसभा की सीट पर लूट हो गई, ये सच है। लाखों लोगों के नाम डिलीट कर दिए, ये भी सच है। ये सभी बातें जो ममता जी ने कहा है वो सच है। ममता दीदी कहती है कि मैं इस्तीफा नहीं दूंगी, ठीक है, क्योंकि मेरा नैतिक विजय हुआ है, मैं जीत गई हूँ। ममता दीदी हमेशा, चाहे मुख्यमंत्री हो, सत्ता में हो या अपोजिशन में हो, वो एक आंदोलक रही है, हमेशा आंदोलन करती आई। मुख्यमंत्री होते हुए भी बहुत बार सड़क पर ईडी के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया है ममता दीदी ने। वो देखना चाहिए हम लोगों को। अगर ममता दीदी ने कहा है कि मैं मुख्यमंत्री पद का इस्तीफा नहीं दूंगी क्योंकि मैं हारी नहीं हूँ, तो मैं मानता हूँ ये ममता दीदी का आंदोलन का एक भाग है। एक आंदोलन है, एक निषेध है सरकार की रवैये का। यह आंदोलन है और यह आंदोलन होना चाहिए। जी हाँ, उद्धव ठाकरे जी ने उनके साथ बात की है, राहुल गांधी जी ने भी की है, मैंने देखा। और भी इंडिया ब्लॉक के बहुत से नेता है। हमको अब संघर्ष अधिक तीव्र करना पड़ेगा, अधिक जोरदार करना पड़ेगा, और हम करने को तैयार हैं। देखिए, जब एक आंधी आती है किसी तीसरी पार्टी की, तो इस प्रकार की बातें, जो ओरिजिनल वोटर होता है वो यहाँ वहाँ सरक जाता है, हिलता है। प्रमुख तमिलनाडु में यही हुआ है। देखिए, ममता जी के साथ इंडिया अलायंस हमेशा है और हमेशा रहेगा। राहुल जी ने भी कहा है कल, मैंने पढ़ा, अभी सुना है, कि अगर किसी को आनंद हो रहा है कि ममता दीदी हार गई, तो ये आनंद मत व्यक्त करो, ये देश की हार है, लोकतंत्र की हार। जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध, किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल। आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल, तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल। इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे। त्यांना सुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे। माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या। जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती, आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावती नंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले। असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही। अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल। असं आहे की नितीश कुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते। नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते। नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असता। त्याच्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बनर्जी पहिल्याच बैठकीत सांगत होते। हे पण तुम्हाला मी सांगतो, जी पाटण्यामध्ये पहिली बैठक पाटण्यात झाली, तेव्हा इंडिया आघाडीचा समन्वयक म्हणजे कन्व्हेनर नेमावा आणि तो नितीश कुमारना नेमावा असा काही लोकांचा प्रस्ताव होता। पण तेव्हाही ममता बनर्जी म्हणाल्या ये नहीं रहेगा, ये जाने वाले हैं, उनका डील हो गया है, आणि ते गेले। की मी कालही म्हणालो की शेवटी मोठा नेता राज्यातला असतो, त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। काँग्रेस पक्षसुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता, त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत। प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले। त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं।
पण आता सर, इंडिया सर, आघाडी एकत्र सर, यावी यासाठी तामिळनाडूमध्ये- मोठे नेते आव्हान करणार आहेत, काही स्ट्रॅटेजी केलेलं आहे. सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि सगळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. द्रमुक आणि काँग्रेस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. इंडिया आघाडीतले ते महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक ठिकाणी असे आरोप केले जातात निकाल लागल्यानंतर. पण तामिळनाडूमध्ये एक वेगळीच लाट आली, तिसरा पर्याय लोकांनी स्वीकारला, हे मान्य केलं पाहिजे. लाडकी बहीण योजना पुन्हा आता वादात सापडली. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घ्यायची तयारी राज्य सरकारची आहे. या सगळ्यांकडून- दोन महिन्याचे पैसे सुद्धा आले. 2 महिन्यांचे जर 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 कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते, त्याची चौकशी व्हायला पाहिजे.